नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी येत आहे की शेतकऱ्यासाठी अजून एक महत्त्वाची बातमी येत आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे 115 कोटी रुपये आठवड्याभरात मिळणार आहे। संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार पुढील 7 दिवसात पीक विमा म्हणजेच की क्रॉप इन्शुरन्स भरपाईचे तब्बल 415 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। याआधी सोमवारी 11 ऑगस्ट रोजी 506 कोटी रुपयाची पहिली हप्त्याची रक्कम दिली गेली असून एकूण भरपाई रकमेचा आकडा 921 कोटीवर पोहोचलेला आहे। ही भरपाई मिळाल्याने यावर्षी पिकाच्या नुकसानीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडीशी आर्थिक मदत आणि दिलासा मिळालेला आहे। यामध्ये जर बघितलं तर भरपाईचे टप्प्याटप्प्याने रक्कम मिळणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राजस्थानमधील एका कार्यक्रमात सांगितले की देशभरातील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 3900 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। यात फक्त महाराष्ट्रातील जवळपास 16 लाख शेतकऱ्यांना 506 कोटी रुपये दिले गेले आहे। आता पुढील आठवड्याभरात उर्वरित 415 कोटी रुपयाची भरपाई रक्कम जमा होणार आहे। तुम्हाला जर बघितलं तर पुढील तक्त्यानुसार 11 ऑगस्ट रोजी भरपाई रक्कम 506 कोटी आणि यामध्ये जर लाभार्थी शेतकरी बघितले तर 16 लाख आणि पुढील 7 दिवसाच्या आत म्हणजेच की येणारा हप्ता 415 कोटी रुपयाचा राहणार आहे आणि यामध्ये हजारो शेतकरी लाभार्थी राहणार आहेत। आजकाल शेतकऱ्यासाठी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे फक्त विमा नाही तर एक प्रकारची आर्थिक सुरक्षा कवच आहे। अनिश्चित हवामान, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे पिकांचं नुकसान झाल्याची ही योजना मोठा आधार ठरत आहे। काही शेतकरी अजूनही या योजनेत सहभागी होताना कागदपत्राच्या त्रासामुळे किंवा प्रक्रिया अवघड असल्यामुळे मागे हटतात। मात्र आता बहुतेक विमा कंपन्या आणि सरकारी योजना अप्लाय ऑनलाईन सुविधा देतात, ज्यामुळे मोबाईलवरून किंवा मोबाईल ॲपद्वारे अर्ज करणे खूप सोपे झाले आहे। पीक विमा भरपाईसाठी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना लोन घेतले असेल किंवा नसेल तरीही नियमानुसार अर्ज केला असल्यास ते पात्र ठरतात। पिकांचे नुकसान झाल्यानंतर संबंधित तालुका कृषी अधिकारी अहवाल सादर करतात आणि त्यावरून विमा कंपन्याकडून रक्कम निश्चित केली जाते। काही प्रकरणांमध्ये भरपाई रकमेची EMI स्वरूपातही मदत मिळू शकते, विशेषतः बँकेकडून घेतलेल्या कर्जासाठी। शेतकऱ्यासाठी अपेक्षा आणि पुढील वाटचाल जर बघितली तर राज्य शासनाकडून तसेच केंद्र सरकारकडून येणाऱ्या अशा भरपाईच्या रकमा शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात, कारण पिकाचे नुकसान झाल्यानंतर बियाणे, खते, मजुरी यासारख्या खर्चासाठी लगेच निधीची गरज असते। यावेळेस मिळणारे 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यासाठी दिलासा ठरणार आहेत। मात्र शेतकरी वर्गांची अपेक्षा आहे की भरपाईची रक्कम अजून वेळेवर आणि जलद गतीने मिळावी, जेणेकरून पुढील हंगामातील नियोजन सहज करता येईल। बरोबर आहे, कारण की शेतकऱ्यांना खूप सारे अडचणीला आणि खूप साऱ्यांना आर्थिक परेशानींना सामोरे जावे लागतात, त्यामुळे त्यांना कर्जबाजारी व्हावं लागते। परंतु आता जर राज्य शासनाने ही योजना चालू केलेली आहे, याची जर तातडीने अंमलबजावणी केली आणि रकमेला त्या निर्धारित वेळेमध्ये पोहोचवलं तर शेतकऱ्यांना लाभ मिळेल। व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।